बऱ्याच पक्षामध्ये जर तुम्ही बघितलं तर अशा प्रकारचे गुन्हेगार स्वरूपाची लोक आहेत, अशा तक्रारी आहेत. मला वाटतं की नुसतं राष्ट्रवादी अजितदादा गट हा पुरता मर्यादित हा नियम नसून राज्यात देशात बघितलं तर निवडणुका जाहीर झाल्यानंतर अनेक अशा प्रकारचे गुन्हेगार प्रवृत्तीची लोक आमदार खासदारकीपासून सगळे उभे राहतात. त्याला नियमच करणं गरजेचं आहे. तो नियम आता निवडणूक आयोग सरकारने केला पाहिजे. आम्ही किती बोललो तरी त्याचा परिणाम तिथे काय होतो, उमेदवारीचा देण्याचा बाकीचा प्रयत्न होतो. आमचं म्हणणं एवढंच आहे की कार्यकर्त्याला संधी देण्याच्या संदर्भातले निर्णय घेत असताना आता निवडणूक आयोग किंवा जे शासनामधले सरकारने या संदर्भामध्ये काय कायदा करता येतो का काय याच्या संदर्भात निर्णय घेणं गरजेचं आहे. मी सांगून काय होणार आहे का? आम्ही सांगितलं तरी शेवटी त्यांची उमेदवारी, आता एक उमेदवार तर जेलमधून येऊन त्यांनी फॉर्म भरला. प्रत्येकाला लोकशाहीमध्ये अधिकार दिलेला आहे. तो तुरुंगात असला तरी तो उमेदवारी अर्ज भरू शकतो. ही लोकशाहीमधली जी काही त्रुटी आहे त्या दूर करणं गरजेचं आहे. त्या ज्यावर दूर होतील तेव्हा मला वाटतं की ह्याला कुठेतरी बंधन येईल. गुन्हेगारीचं राजकारणामध्ये गुन्हेगारीकरण थांबवायचं असेल तर त्याला स्वतंत्रप्रमाणे आपण काय म्हणतो, जोपर्यंत शिक्षा होत नाही तोपर्यंत त्याला गुन्हेगार समजता येऊ नये. माझ्या माहितीप्रमाणे त्याच्यावर एखाद्या गुन्हे दाखल झाले आणि ते गंभीर स्वरूपाचे असतील, सातत्याने तो गुन्हेगार प्रवृत्तीचा असेल तर त्याच्यावर निवडणूक बंदी घालण्याच्या संदर्भातला कायदा हा करणं गरजेचं आहे. तो नुसता महानगरपालिकेपुरता मर्यादित न राहता तो देश आणि राज्य स्तरावरच्या असलेल्या परिस्थितीवर हा नियम जर केला गेला तर मला वाटतं की तो योग्य होईल आणि ते करण्याच्या संदर्भातली भूमिका ही काळाच्या नुसार घेणं गरजेचं आहे.